भीमराव अंबेडकर के हाथों सिद्धार्थ कॉलोनी विपाशना बुद्ध विहार में बुद्ध की प्रतिमा स्थापित। मुंबई के उपनगर चेंबूर के सिद्धार्थ कॉलोनी से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। संपूर्ण जगत को करुणा और शांति का संदेश देने वाले तथागत भगवान गौतम बुद्ध की अत्यंत सुंदर और आकर्षक प्रतिमा की स्थापना चेंबूर के सिद्धार्थ कॉलोनी के विपाशना बुद्ध विहार में भारतीय बौद्ध महासभा के कार्याध्यक्ष भीमराव अंबेडकर के हाथों विधिवत पूजा पाठ के साथ की गई। इस पावन अवसर पर स्थानिक विधायक तुकाराम काते, आरपीआई आठवले के महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे, अनिल बच्चूभाई चौहान, सागर भाई संसारे, पूर्व नगर सेविका आशा सुभाष मराठे, प्रकाश सरोदे, बब्बन माने, मोगल गवारे, आदिनाथ हिरवे, अरुण जाधव, सुधीर यादव, जगन्नाथ शिंदे, रविंद्र गांगुर्डे, राजू घोलप, मनोज गांगुर्डे के अलावा स्थानिक बौद्ध समाज के प्रबुद्ध लोगों को देखा गया। भीमराव अंबेडकर ने अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि आज मेरे हाथों से बुद्ध प्रतिमा की स्थापना और मेरा स्वागत किया गया। इसके लिए मैं रवि जयवंत गायकवाड़ और संपूर्ण गायकवाड़ परिवार का दिल से आभार व्यक्त करता हूँ। हम बता दें कि विपश्यना सेवा संस्थान मुंबई के मुख्य न्यासी अध्यक्ष रवि जयवंत गायकवाड़, प्रदीप जयवंत गायकवाड़, सुभाष जयवंत गायकवाड़ और संपूर्ण गायकवाड़ परिवार की तरफ से भगवान बुद्ध की प्रतिमा संस्था को सप्रेम भेंट की गई। कार्यक्रम की अध्यक्षता और समापन पर सभी लोगों का दिल से आभार व्यक्त किया रवि जयवंत गायकवाड़ ने। नमस्कार। भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना झालेली आहे। माननीय आमचे खासदार राहुल शेवाळे साहेबांनी हे बुद्ध विहार बांधलेलं आहे आणि त्यामध्ये आज गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना झालेली आहे। खरं म्हणजे मी रवि गायकवाड आणि त्यांच्या फॅमिलीला खूप धन्यवाद देतो। प्रदीप गायकवाड यांच्या फॅमिलीला खूप मी धन्यवाद देतो की त्यांनी केरळावरून 300 किलोची मूर्ती भगवान गौतम बुद्धांची घेऊन आले आणि आज स्थापना झालेली आहे। आज कार्तिक पौर्णिमा आहे, अतिशय चांगला दिवस आहे। त्या दिवशी ही मूर्ती स्थापना झालेली आहे। त्याबद्दल गायकवाड कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि आज खास करून ज्यांच्या हस्ते मूर्ती स्थापना झाली ते बाबासाहेबांचे नातू भीमराव अंबेडकर साहेब हे इथे आज त्यांच्या हस्ते मूर्ती स्थापना झाली। त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। निवडणुका जाहीर झाल्यात कोर्टाच्या नियमानुसार, त्याला आपल्याला समोर जायलाच पाहिजे। ते आपल्याला समोर गेल्याशिवाय पर्याय नाही। खरं म्हणजे इथे आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धांनी जो आपल्याला विचार दिलेला आहे, माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे। प्राणी मात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे। आणि त्यांनी एक आपल्याला शांततेचा विचार दिलेला आहे आणि शांतीचा विचार घेऊनच आपण ह्या जगामध्ये पुढे गेलेलो आहे। आपल्या देशातच नाही तर जगामध्ये सर्वांनी शांततेचा विचार मानलेला आहे आणि म्हणूनच आज गायकवाड परिवाराने इथे बुद्धाची मूर्ती स्थापन केलेली आहे। त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्या विचारावर आपला देश चाललेला आहे, आपलं जग चाललेलं आहे। तर अशा देशाच्या म्हणजे अशा बुद्धांची मूर्ती आज आपल्या विपश्यना बुद्ध विहारमध्ये जी स्थापन झालेली आहे, तर त्यांचे सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की आपण ज्या बुद्ध म्हणजे आपल्याला जे विचार दिले ते विचार पुढे घेऊन गेले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धमय इथे आपण सर्वजण इथे आपण म्हणतोय की हा आंबेडकरी चळवळीचा किल्ला आहे आणि हा किल्लाच पुढे आपण घेऊन गेलो पाहिजे, विचारांचा किल्ला पुढे घेऊन गेलो पाहिजे। एवढंच बोलेल। जय भीम। त्या कॉलनीच्या विपश्यना केंद्राच्या बुद्धविहारामध्ये आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। ही बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व बाबासाहेबांचे नातू माननीय भीमराव अंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। आणि ही जी मूर्ती आहे ही भगवान गौतम बुद्धांची मूर्ती 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे। ती रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष रवि गायकवाड, त्यांचे मोठे भाऊ सुभाष गायकवाड, त्यांचे लहान भाऊ प्रदीप गायकवाड या 3 बंधूंनी आणि त्यांच्या कुटुंबांनी 300 किलोची पुतळ्याची मूर्ती या बुद्धविहाराला दान केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानलेले। आम्ही सगळेजण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि स्थानिक नगरसेवक आमच्या भगिनी आशाताई मराठे आणि आम्ही सगळेजण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या अत्यंत चांगल्या मंगलमयी कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि या ठिकाणी आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। या संस्थेचा मी अध्यक्ष आहे, विपश्यना सेवा संस्थेचा। या संस्थेच्या माध्यमातून आज आम्हाला भाग्य लाभते की आज या सिद्धार्थ कॉलनीसारख्या या वस्तीमध्ये एक असं भव्य दिव्य असं एक बुद्धविहार आहे जे राहुल शेवाळे साहेबांच्या फंडातून हे बुद्धविहार उभं केलेलं आहे।
आणि ह्या बुद्धविहारामध्ये आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीने या बुद्धविहारामध्ये बुद्धांची मूर्ती देण्याचा मान आम्हाला मिळतो आहे। आम्ही खरं तर भाग्यवान आहोत। याच बुद्धविहारामध्ये माझ्या आईने बुद्धवंदना घेण्यास सुरुवात केली होती आणि आज त्याच बुद्धविहारामध्ये आम्हाला मूर्ती देण्याचा मान मिळाला। त्याबद्दल खरं तर मी तमाम बौद्ध अनुयायांचा मी आभारी आहे की आज या ठिकाणी 5.5 फूट उंचीची आणि 300 किलो वजनाची मूर्ती आम्ही या गायकवाड बंधू सुभाष गायकवाड, रवी गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांच्या माध्यमातून देण्याचा मान आम्हाला मिळाला। खरं तर आम्ही धन्य झालो आहे की आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या बुद्धविहारामध्ये आमच्या आई बुद्धवंदना घ्यायची त्याच बुद्धविहारामध्ये आम्हाला तो बुद्धमूर्ती देण्याचा मान मिळाला। खरंच आज धन्य झालो। साहेबांचे नातू आहेत ते देखील आम्हाला एक आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे की ज्यांच्या आज आमच्या जी आम्ही मूर्ती दान केली त्या मूर्तीचं म्हणजे ओपनिंग त्यांच्या हस्ते झालं। खरंच धन्य झालो आम्ही या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 आजच्या कार्तिक पौर्णिमेच्या दिनी हा मंगलमय औचित्य साधून विपाशना सेवा संस्था या संस्थेच्या बुद्धविहारामध्ये तथागत भगवान बुद्ध यांची मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आणि अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। खऱ्या अर्थानं हा सोहळा जर पार पाडला तो गायकवाड परिवाराच्या वतीने असं मी समजेल। आमचे सहकारी मित्र बालमित्र प्रदीपजी गायकवाड, त्यांचे बंधू सुभाषजी गायकवाड आणि रवीजी गायकवाड यांनी ह्या विहाराला बुद्धमूर्ती दान देऊन अत्यंत सुंदर असं दानपारमिता त्यांनी पूर्ण केलेली आहे। अविस्मरणीय असा क्षण हा जर आज घडला असेल तर ह्या त्यांच्या दानपारमितामुळे आणि इथं सर्व भारतीय बौद्ध महासभा असतील, विविध पक्षातील कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्याचप्रमाणे विभागातील सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुंदर अशा रीतीने पार पाडला। तसे शाखेचे अध्यक्ष सुभाषजी गायकवाड हे उपस्थित होते, मुंबई प्रदेशचे काही पदाधिकारी आमचे तेही उपस्थित होते। अशा माध्यमातून आजचा हा कार्यक्रम पार पाडला। तर गायकवाड परिवाराला मी संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लाख मंगलमय कामना देईल, कारण का त्यांनी ही दानपारमिता जी पूर्ण केली ती अत्यंत सुंदर अशा पद्धतीने बुद्धांची मूर्ती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळं त्यांचा आभार व्यक्त करणं हे साहजिकच आहे। नमो बुद्धाय, जय भीम। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।